फीत कापली, फोटो काढले, उद्घाटनाचा गाजावाजा झाला, पण पुणे शिर्डी एक्सप्रेस 2 दिवसातच गायब. नेमकं प्रकरण काय? मोठ्या थाटात रेल्वेचे उद्घाटन झाले, फीत कापली गेली, स्वागतही झाले, पण दुसऱ्याच दिवशी रेल्वेच गायब झाली. तर पुणे शिर्डी एक्सप्रेस बाबत नेमकं असंच घडलंय. मंडळी, 17 जून रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे ते साईनगर शिर्डी थेट एक्सप्रेसचे उद्घाटन करण्यात आले. या नव्या रेल्वे सेवेमुळे पुणे, अहिल्यानगर, राहुरी, बेलापूर आणि शिर्डी परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पण उद्घाटनानंतर अवघ्या 24 तासातच परिस्थिती बदलली. 18 आणि 19 जून रोजी सलग 2 दिवस ही गाडी स्थानकावर आलीच नाही. गाडीच्या वेळेनुसार अनेक प्रवासी स्टेशनवर पोहोचले, पण रेल्वे न आल्याने त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. शिर्डीसारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रासाठी ही सेवा महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे भाविक, विद्यार्थी, व्यावसायिकांमध्ये नाराजी वाढली आहे. रेल्वे प्रशासनाने सेवा नियमित करून अधिकृत वेळापत्रक तातडीने जाहीर करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे. मग मंडळी, आधी वेळापत्रक आणि मग उद्घाटन व्हायला हवं असं तुम्हालाही वाटतं का? कमेंट नक्की करा.